कला आहे हा सिद्धांत नवीन असल्यामुळे तो अधिक समजावून देण्याची गरज आहे. म्हणून याच्यासाठी या सिद्धांतावर आतापर्यंत आपण बरीच प्रवचने केली. ही जी जीवनविद्या असं आम्ही जे सांगतो त्या जीवनविद्येच्या बाबतीमध्ये पहिली गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की जीवनविद्या इज ए सायन्स. इट इज ए सायन्स हे लक्षात ठेवलं पाहिजे. कारण सायन्स जगातलं कुठलंही सायन्स आपण जर लक्षामध्ये घेतलं तर आपल्याला असं दिसून येईल की सायन्स कुठलंही जगातलं त्याला जो पाया असतो, बेस असतो, तो निसर्गाचे नियम हा असतो. निसर्गाचे नियम हाच त्याला पाया असतो. निसर्गाचे नियम नाही तर जगामध्ये एकही सायन्स जन्माला येणं शक्य नाही. हे आपण पहिलं लक्षात घ्यायचं. जगातलं कुठलंही सायन्स जन्माला यायला पाहिजे असेल तर त्याला निसर्गाचे नियम पाहिजेत. निसर्गाचे नियम नाही, सायन्स नाही. तसं जीवनविद्या हे सायन्स आहे कारण त्याचा पाया निसर्गाचे नियम आहे. हे आपण पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे. आता निसर्गाचे नियम जे आहे तो त्याचा पाया आहे. लक्षामध्ये घेतल्यानंतर निसर्गाचे नियम आणि त्या नियमांचा नियामक या दोन्हीचा संबंध अत्यंत घनिष्ठ आहे. तो घनिष्ठ संबंध आपण पहिला लक्षात घेतला पाहिजे. म्हणून जीवनविद्या ज्यावेळेला परमेश्वराबद्दल सांगते किंवा बोलते त्यावेळेला परमेश्वर म्हणजे मूर्ती नाही, परमेश्वर म्हणजे व्यक्ती नाही आणि परमेश्वर म्हणजे नुसती शक्ती नाही हे आवर्जून सांगते. पुन्हा पुन्हा सांगते. कारण आपण ज्याला अंधश्रद्धा म्हणतो त्या अंधश्रद्धेचं मूळ परमेश्वर या विषयामध्ये आहे. जगामध्ये अंधश्रद्धा सर्व ठिकाणी फोफवलेली आहे. सर्व धर्मात, हिंदू धर्मातच आहे असं नव्हे, सर्व धर्मात अंधश्रद्धा फार मोठ्या प्रमाणावर आहे. कारण काय? कारण त्याचं एकच आहे, देवाबद्दलचं अज्ञान, देवाबद्दलची आपली चुकीची भावना, देवाबद्दलची चुकीची धारणा, देवाबद्दलची चुकीची कल्पना. त्यामुळे अंधश्रद्धा सगळ्या निर्माण झालेल्या आहे. म्हणून जीवनविद्या ज्यावेळेला परमेश्वराचा सिद्धांत मांडते त्यावेळेला तो सिद्धांत आपण जर नीट लक्षामध्ये घेतला तर सगळ्या अंधश्रद्धा गळून पडतात, आपोआप गळून पडतात. म्हणून जीवनविद्येने परमेश्वराची व्याख्या केली. परमेश्वर म्हणजे तरी काय? निसर्गाचे नियम आणि त्या नियमा अंतर्गत असणारी नैसर्गिक नियंत्रण व्यवस्था दोन्ही मिळून जो तो परमेश्वर. किंवा गणिताच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर निसर्गाचे नियम प्लस त्या अंतर्गत असणारी नैसर्गिक नियंत्रण व्यवस्था इक्वल टू परमेश्वर. म्हणून परमेश्वर म्हणजे ह्या दोन गोष्टी मिळून, जसं साखर म्हटली की साखर आहे आणि त्या ठिकाणी शुभ्रपणा आहे, त्या ठिकाणी साखरेचा चौकोनीपणा आहे. या तिन्ही गोष्टी मिळून जसं साखर तयार होते त्याप्रमाणे या ठिकाणी निसर्गाचे नियम आणि त्या अंतर्गत असणारी नैसर्गिक नियंत्रण व्यवस्था दोन्ही मिळून जो तो परमेश्वर. हे आपण नीट लक्षामध्ये घेतलं तर परमेश्वर म्हणजे काय हे आपल्याला प्रथम ध्यानामध्ये, की परमेश्वर म्हणजे व्यक्ती नाही, शक्ती नाही, मूर्ती पण नाही. ही गोष्ट आपल्या नीट ध्यानामध्ये आलं की मग आतापर्यंत आम्ही परमेश्वराची जी उपासना करत आलो, परमेश्वराबद्दलच्या आपण ज्या कल्पना करत आलो, परमेश्वराबद्दलच्या आपल्या धारणा होत्या त्या सगळ्या चुकीच्या होत्या हे आपल्या ध्यानामध्ये. आता हे मी ज्या सांगतो त्यावेळेला मी तुम्हाला सांगतो, नवीन ठिकाणी सांगणार नाही. कळलं की नाही? तुम्हाला काय सांगतोय? आता ऐकून ऐकून तुमचे कान जरा तयार झाले. कारण हा विषय समजा सुद्धा हा मेंदू लागतो. हा वरचा मधला जर रिकाम असेल तर काय सांगतात ते पै इथपासून सुरुवात. कळलं की नाही? मग आतापर्यंत सांगत आले ते काय सगळे चुकीचं, आमचे वाडवडील सांगत आले ते काय चुकीचं, आमचे वाडवडील मूर्तीपूजा करत ते काय चुकीचं, असं इथूनच सुरुवात करायला लागतं. तेव्हा मूर्तीपूजा चुकीची आहे असं मला म्हणायचं नाही, त्याच्यामध्ये काही अर्थ नाही असंही मला म्हणायचं नाही. त्याच्यामध्ये जो अर्थ आहे तो वेगळ्या तऱ्हेचा अर्थ आहे, तो आपण पुढे कधीतरी बघू. पण मूर्ती म्हणजे देव नाही, परमेश्वर नाही हे मात्र मी पुन्हा पुन्हा सांगतो. कुठलीही व्यक्ती परमेश्वर नाही आणि कुठलीही नुसती शक्ती परमेश्वर नाही हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. मग परमेश्वर कशाला म्हणतात? निसर्गाचे जे नियम आहेत
अंतर्गत असणारी नैसर्गिक नियंत्रण व्यवस्था, दोन्ही मिळून जो तो परमेश्वर, असा हा जो परमेश्वर जो आहे, हा आपण प्रथम नीट लक्षामध्ये घेतला पाहिजे. म्हणून जीवनविद्येमध्ये महत्व सर्वात कशाला असेल तर या परमेश्वराला. परमेश्वर समजला तर जीवनविद्या समजेल, परमेश्वर समजला नाही तर जीवनविद्या समजणार नाही. हे मी पुन्हा पुन्हा सांगतो. म्हणून जीवनविद्या जर नीट समजावून घ्यायची असेल, जीवनविद्या आपल्या बुद्धीत उतरायला पाहिजे असेल आणि उतरली पाहिजे, कारण बुद्धीत ती उतरणं आवश्यक आहे. या ठिकाणी कुठल्याही तऱ्हेची नुसती श्रद्धा ठेवा म्हणजे तुमचं काम होईल वगैरे या भानगड इथे नाही. श्रद्धा नुसती ठेवा म्हटलं की तिकडे अंधश्रद्धा आलीच, कळलं की नाही. म्हणून श्रद्धा ठेवा, पण अगोदर बुद्धीचा वापर करून मग श्रद्धा ठेवा, हे आमचं सांगणं आहे. तेव्हा या ठिकाणी बुद्धीला महत्व आहे. जीवनविद्येमध्ये बुद्धीचं महत्व अपरंपार आहे. गीतेमध्ये बुद्धीला महत्व दिलेलं आहे, ज्ञानेश्वर महाराजांनी बुद्धीला महत्व दिलेलं आहे. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. पण तिथे आपण दुर्लक्ष करतो आणि आपण श्रद्धेला जास्त महत्व देतो, आणि श्रद्धेला आपण महत्व जास्त द्यायला सुरुवात केली की त्या श्रद्धेचं रूपांतर अंधश्रद्धेमध्ये होतं, आणि त्या अंधश्रद्धेमध्ये कधी झालं आपल्याला कळत पण नाही. म्हणून याच्यासाठी परमेश्वर हा विषय आपण नीट समजावून घेतला तर आपल्याला अंधश्रद्धा नावाची गोष्ट शिल्लक राहणार नाही, हे आपल्या ध्यानामध्ये. म्हणून निसर्गाचे नियम हे फार महत्वाचे आहेत, कारण निसर्गाच्या नियमाशिवाय हे विश्व ज्याला आपण म्हणतो ते विश्व असू शकत नाही. विश्वाचं संपूर्णपणे राहटी ज्याला आपण म्हणतो, ती सगळी राहटी निसर्गाच्या नियमाने बांधलेली आहे, हे आपण लक्षात ठेवायचं. कोणी काही करावं असं कोणालाही लायसन्स नाही, आणि कोणी काही केल्यानंतर त्याला स्पेशल केस करून सोडून द्यावं असा प्रकार या निसर्गाच्या साम्राज्यात नाही. निसर्गाच्या साम्राज्यामध्ये स्पेशल केस नाही, हे आपण लक्षात ठेवायचं. तुम्ही जे काही निसर्गाच्या नियमाप्रमाणे जे केलेलं आहे त्याप्रमाणे तुम्हाला त्याची फळं निसर्गाच्या नियमाप्रमाणे मिळणार, आणि आतापर्यंत मिळत आलेली आहेत, आज मिळतात आणि याच्या पुढे मिळणार. त्याच्यामध्ये काही फरक होणार नाही. मग जरी प्रत्यक्ष परमेश्वरांनी जरी अवतार धारण केला तर त्याला सुद्धा ते नियम लागू, त्याला सुद्धा निसर्गाचे नियम लागू, हे लक्षात ठेवा. असं नाही की बाबा त्याच्या बाबतीत स्पेशल केस, असं नाही, त्याच्या बाबतीत निसर्गाचे नियम. पण आपण मग ज्यावेळेला एखादं चरित्र वगैरे वाचतो त्यावेळेला आपल्याला निसर्गाच्या नियमाला सोडून काय काय गोष्टी आढळतात. ते काव्य असतं, एवढं लक्षात ठेवा. ते काव्य असतं, बाकी दुसरं त्या ठिकाणी काही नसतं. तेव्हा निसर्गाचे नियम ज्याला आपण म्हणतो, हे निसर्गाचे नियम अत्यंत महत्वाचे आहेत, आणि या निसर्गाच्या नियमाने संबंध विश्वाची राहटी, इतकंच नव्हे तर अनंत कोटी ब्रह्मांड ज्याला आपण म्हणतो, त्या ब्रह्मांडांचा उदय, त्यांचं अस्तित्व आणि त्यांचा लय आणि त्यांची पुनर्निर्मिती आणि त्यांची राहटी, या सगळ्या गोष्टी निसर्गाच्या नियमाप्रमाणे असतात. त्याच्यामध्ये कुठेही स्पेशल केस नाही, कुठेही त्याची ढवळाढवळ नाही, काही नाही, ते बरोबर चालेल. म्हणून इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की जीवनविद्येमध्ये सर्वात महत्वाचं स्थान निसर्गाच्या नियमानं आहे. निसर्गाच्या नियमानं सर्वात महत्वाचं स्थान. म्हणून निसर्गाचे नियम आणि त्यांचा नियामक, हा नियामक हा शब्द जो आहे ना, हा तेवढा परफेक्ट नाही. मी माझ्या पहिल्या आवृत्तीमध्ये तो शब्द घातला होता, पण तो घातला तेव्हाच मला कळलं की हा परफेक्ट नाही. पण त्याला दुसरा पर्यायी शब्द मला सुचेना त्यावेळेला, आणि काही दिवसानंतर मला तो पर्यायी शब्द योजना जेव्हा सुचली तेव्हा मला फार आनंद झाला. तो शब्द म्हणजे आता मी सांगितलं, निसर्गाचे नियम आणि त्या अंतर्गत असणारी नैसर्गिक नियंत्रण व्यवस्था, दोन्ही मिळून जो तो परमेश्वर, हे बरोबर. तर नियामक म्हटला की तिकडे पर्सनॅलिटी आली, त्या ठिकाणी व्यक्तिमत्व आलं, आणि व्यक्तिमत्व किंवा पर्सनॅलिटी परमेश्वराला लागू होत नाही, हे आपण लक्षात ठेवायचं. म्हणून जीवनविद्येच्या सिद्धांतामध्ये निसर्गाचे नियम आणि त्या अंतर्गत असणारी नैसर्गिक नियंत्रण व्यवस्था, या दोन गोष्टीला अतिशय महत्वाचं असं स्थान आहे. आणि ही गोष्ट आपण नीट लक्षामध्ये घेतली की हा जो परमेश्वर जो आहे, हा परमेश्वर कसा आहे त्याचं वर्णन करत असताना मी मागल्या खेपेला सांगितलं होतं की हा परमेश्वर अनंत आहे. हा विषय आपण
थोडा बघितला होता. हा परमेश्वर कसा अनंत आहे. अनंत कुठल्या अंगाने आहे? सर्व अंगाने. कुठल्याही अंगाने तुम्ही जरी त्याला पाहिलं तरी तो अनंत. गुळाची ढेप कुठल्याही अंगाने पहा गोड नाही का. गुळाची ढेप आहे ना, कुठल्याही अंगाने त्याला तोंड लावा, वरून लावा, खालून लावा, बाजूने लावा, मधून लावा, कुठल्या गुळाची ढेप कुठल्या अंगाने तोंड लावलं तर गोड. तसं हा जो परमेश्वर जो आहे त्याला कुठल्याही अंगाने तुम्ही जर त्याला पाहिलं तो अनंत. तो अनंत आहे. अनंत याचा अर्थ काय? इन्फिनिट. त्याला इंग्लिश मध्ये इन्फिनिट असं म्हणतात. अर्थात इन्फिनिट हा शब्द सुद्धा माझ्या दृष्टीने जरा थोडासा अळणी आहे. कळलं की नाही? इन्फिनिट अळणी आहे. पण अनंत हा शब्द जो आहे ना हा फार पॉवरफुल आहे. हा मराठी शब्द अनंत जो आहे हा अतिशय पॉवरफुल शब्द आहे. आणि म्हणून परमेश्वर कसा आहे? अनंत आहे. अनंत आहे. कुठल्या अंगाने? सर्व अंगाने. परमेश्वराचं स्वरूप अनंत, परमेश्वराचं रूप अनंत, परमेश्वराची शक्ती अनंत, परमेश्वराचं सामर्थ्य अनंत, परमेश्वराचा आनंद अनंत, परमेश्वराचं ज्ञान अनंत, परमेश्वराची निर्मिती अनंत, परमेश्वराचं सगळंच अनंत. सगळंच अनंत. आणि म्हणून असा हा जो परमेश्वर आहे त्याचा थांग पत्ता आतापर्यंत कोणालाही लागला नाही. हा जीवनविद्येचा महत्वाचा. आतापर्यंत कोणालाच ह्याचा थांग पत्ता लागला. परमेश्वराचं हे जे स्वरूप आहे अनंत स्वरूप हे आतापर्यंत कोणालाही कळलं नाही. मग आता कोणालाही कळलं नाही म्हणजे संतांना पण कळलं नाही, संतांनाही पण कळलं. हे जीवनविद्येने ठासून सांगितलेलं आहे. संतांना पण परमेश्वराचं अनंत स्वरूप कळलं नाही. जीवनविद्या आणि पुढे गेली. मग परमेश्वराला तरी कळलं का? परमेश्वराला पण नाही. म्हणाला हे मात्र आम्हाला पटत नाही. हा हे इथपर्यंत अगोदर संतांना नाही हेच पटत नाही. कळलं की नाही? काय बरेच लोक म्हणजे मनात काय बोलतात ते मी सांगतो. मनात ते बोलतायत अहो तुम्ही हे सांगता हेच आम्हाला पटत नाही. मग पुढलं कुठले पटणार? संतांना सुद्धा कळलं नाही अनंत स्वरूप म्हणजे आकलता आलं नाही, त्याचा साक्षात्कार झाला नाही असं मी ज्याला म्हणतो त्याला तुम्ही मनातल्या मनात म्हणावं हे बाबा काय बाबा पटत नाही. कळलं की नाही? मग परमेश्वराला सुद्धा म्हटल्यानंतर तुम्हाला म्हणा हे तर मुळीच नाही पटत. कळलं की नाही? पण हे तुम्हाला पटण्यासाठी मी आता काय म्हणतो ते नीट समजावून घ्या. पहिलं संतांच्या बाबतीत काय ते सांगतो. तुम्ही म्हणा बा संतांच्या बाबतीमध्ये परमेश्वराचं अनंत स्वरूप संतांना कळलं नाही हे कसं काय? तर त्या बाबतीमध्ये आपण प्रथम विचार करू. आता तुम्हाला एक दृष्टांत देतो म्हणजे मी काय म्हणतो ते कळेल. नाहीतर हा विषय नाहीतर कळायला कठीण. तुम्ही समुद्राच्या काठावर जाऊन बसा आणि समुद्राकडे पहा. कळलं की नाही? समुद्र आपल्या जवळ आहे. त्या समुद्राच्या काठावर जाऊन एकदा बसा. पूर्वी बसला असाल पण मी म्हणतो त्या अर्थाने तुमचं लक्ष नव्हतं. आता तुम्ही नवीन. कळलं की नाही? कारण पुष्कळ गोष्टी आत्ताच बागलकर सांगत होते की अमृत मंथन मी जेव्हा प्रथम वाचलं तेव्हा मला सगळं समजलं असं वाटलं. पण मी जेव्हा सांगितलं अमृत मंथन 21 वेळा वाचा म्हणून त्यांनी पुन्हा वाचायला सुरुवात केली तेव्हा ते म्हणतात मी जितकं जास्त वाचतो तितकं मला कळतं की मला मुळीच कळत नाही. कळलं की नाही? कारण का? त्याचं कारण असं आहे की एखादी गोष्ट शब्दशः समजणं त्याचं अकॅडमिक रूप जे आहे ते अकॅडमिक स्वरूपामध्ये एखादा ग्रंथ समजणं आणि एखादा ग्रंथ त्याची खोली जी आहे त्या खोलीत जाऊन खोल जाऊन त्याच्यामध्ये असणारा जो गर्भित अर्थ म्हणजे भावार्थ, त्याच्यामध्ये असणारा परमार्थ, त्याच्यामध्ये असणारं गुह्य हे समजणं या दोन गोष्टी भिन्न आहेत. पुष्कळ लोकांना मी जर विचारलं का हो तुम्ही अमृतमंथ वाचलं? हो वाचून टाकलं. वाचून टाकलं कपाला हात. कळलं की नाही? कारण काय एकदा वाचलं समजलं झालं. काय म्हणजे तुम्ही सगळे सांगतात ते तुम्ही सांगता हे लोक बोलणार आहे. कळलं की नाही? पुष्कळ लोक मला असं मला किंवा आमच्या लोकांना सांग म्हणाले काय वामनराव पै काय सांगतात जे सर्व सांगतात ते सांगतात. असं ज्यावेळेला एखादा मनुष्य म्हणतो ना तेव्हा त्याला सांगायचं तुला काहीही समजलेलं नाही जीवनविद्या म्हणून तू असा बोलतोस. कळलं की नाही? तेव्हा तुम्ही एखादा माझा अमृत मंथन हा जो ग्रंथ आहे तुम्ही जितकं अधिक वाचाल तितकं तुम्हाला अधिक कळेल की मला पूर्वी जे कळलं होतं ते कळलेलं नव्हतं आणि अजूनही मला उत्तम रीतीने कळलं असं म्हणण्याची सोय नाही. म्हणून पुन्हा पुन्हा वाचा अमृत मंथन, जीवनविद्येचा मंगल कलश,
तूच आहे तुझ्या जीवन रचित. बघा हे जे ग्रंथ आहेत, इतकं नव्हे तर नामाचा नंदादीप, ज्ञानेशांचा संदेश, हे सगळे ग्रंथ असे आहेत, पुन्हा पुन्हा वाचा म्हणजे तुम्हाला कळेल त्याच्यात खोली काय आहे त्याच्यात तिकडे. तसं हा समुद्र ज्याला आपण म्हणतो, हा समुद्र तुम्ही आतापर्यंत पाहिला. आता मी सांगतो तसा पहा की तुम्ही समुद्राच्या काठावर जाऊन बसा आणि समुद्राच्या काठावर बसून समुद्राकडे तुम्ही नजर टाकल्यानंतर तुम्हाला जो समुद्र दिसतो तो समुद्र मी जसा आहे तसा पाहिला असं म्हणू शकाल? समुद्र जसा आहे तसा मी पाहिला समुद्राच्या काठावर बसून असं जर तुम्ही म्हटलं तर तुमचं म्हणणं हे सत्य आहे का असत्य आहे? असत्य आहे. का तर तुम्ही जो समुद्र पाहिला तो समुद्रच पाहिलेला नाही. मग काय पाहिला? समुद्राचं वरवरचं स्वरूप पाहिलं. समुद्राचं जे वरवरचं उथळ स्वरूप ज्याला आपण म्हणतो ना, ते वरवरचं स्वरूप तुम्ही समुद्राचं पाहिलं. खरा समुद्र तुम्ही पाहिलेलाच नाही. मग तुम्ही पाहिलं काय? तुम्ही एवढंच पाहिलं की समोर ज्याला क्षितिज असं म्हणतात. क्षितिज कशाला म्हणतात ते तुम्हाला कळलं असेल की क्षितिज म्हणजे आकाश आणि पाणी या दोघांची जिथे गाठ पडते त्याला क्षितिज असं म्हणतात. प्रत्यक्षात गाठ पडत नाही पण आपल्याला तसं दिसतं. कळलं की नाही? का समुद्र जग हे गोल आहे, पृथ्वी गोल आहे म्हणून तसं ते आपल्याला दिसतं. तेव्हा समुद्र एका विशिष्ट ठिकाणी आणि त्या ठिकाणी पाणी आणि आकाश एकमेकांना भिडलेले दिसतात, त्याला आपण क्षितिज असं आपण म्हणतो. आता आपल्याला लांबून म्हणतं काय ते क्षितिज असं आपण म्हणतो आणि समुद्र आपल्याला दिसतो त्या क्षितिजापर्यंतचा समुद्र आपल्याला दिसतो. नंतर समुद्राचा जो पृष्ठभाग आहे तो आपल्याला दिसतो. समुद्रावरच्या लाटा आहेत त्या आपल्याला दिसतात. बस समुद्र दिसतो तो एवढा. आणि समुद्राचे जे दोन बाजूला दोन आणि किनारे जे आहेत ते किनारे आपल्याला दिसतात. दोन किनाऱ्यांच्या मध्ये असणारा जो समुद्र तो समुद्र आपल्याला दिसतो. आणि हा समुद्र जो आहे तो त्याचा पृष्ठभाग आपण पाहतो, क्षितिजापर्यंतचा भाग आपण पाहतो, त्याच्यावरच्या लाटा आपण पाहतो. इतका समुद्र आपण पाहिला. आणि हा जो समुद्र पाहिला हा समुद्राचा नुसता एक अंश आहे. एक अंश आहे. आणि गीतेमध्ये तसं म्हटलं एका अंशेन स्थितो जगत. कळलं की नाही? हे जग ज्याला तुम्ही म्हणता मोठं जग आहे असं तुम्ही म्हणता ना, ते माझा एक अंश आहे असं गीतेमध्ये म्हटलेलं आहे. एका अंशेन स्थितो जगत असं म्हटलंय. तेव्हा हा जो समुद्र तुम्ही बघितला समुद्राच्या काठावर बसून चौपाटीवर, तो समुद्र म्हणजे खऱ्या समुद्राचा एक अंश असं आपण म्हटलं तरी चालेल. जो पाहिला तो समुद्र काहीच नाही असं म्हटलं पाहिजे. आणि मग खरा समुद्र काय आहे? हा समुद्र जो आहे पाहिला तो पृष्ठभाग, मग त्याच्यामध्ये अंतर्भाग ज्याला आपण म्हणतो आतला भाग तो एक वेगळाच आहे आणि तळाचा भाग म्हणतात तो वेगळा आहे. मग खरा समुद्र कसा आहे? तळाचा समुद्र, मधला समुद्र म्हणजे अंतर्भाग आणि पृष्ठभाग, तिन्ही भाग मिळून जो तो समुद्र. असा समुद्र तुम्ही पाहिला का? नाही. मग समुद्र पाहिला तो वरचा, मग खरा समुद्र पाहिला का? नाही. तसं संतांनी सुद्धा सांगितलं आम्ही पाहिला तो हा श्रीहरी, पाहिला डोळे भरी, पाहता पाणी दुरी सारून या. देव पाया गेलो तेथे देवची ओनी ठेलो, तुका म्हणे धन्य झालो आजी विठ्ठला भेट असं म्हणे की देव पाहायला आम्ही गेलो आणि देवच झालो म्हणे. आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणतात सत्य ज्ञानानंद गगनाते प्रावरण, नाही रूप गुण वर्ण जेते, तो हा श्रीहरी पाहिला डोळे भरी, पाहता पाणी दुरी सारून. म्हणून हा जो डोळे भरी ज्ञानेश्वर महाराज आम्ही परमेश्वर पाहायला म्हणतात, देव पाहायला म्हणतात. हा देव ज्ञानेश्वर महाराज पाहिला. तो कसा पाहिला? तो हा समुद्राचा जो पृष्ठभाग आहे तो आपण जसा डोळे भरून पाहतो, पण अंतर्भाग आणि तळाचा भाग आपण तो डोळे भरून पाहिलेला नसतो. त्याप्रमाणे परमेश्वराचा जो पृष्ठभाग आहे तो संत म्हणतात आम्ही डोळे भरून पाहिलं. कुठलाही संत ज्याला म्हणतो आम्ही देव पाहिला त्यावेळेला तो त्याचा पृष्ठभाग पाहिला असं आपण म्हणायचं. मग त्याचं जे अनंत स्वरूप, संपूर्ण त्याचं जे अनंत स्वरूप हे त्यांनी पाहिलेलं नसतं, अनुभवलेलं नसतं, आकळलेलं नसतं आणि आकळता येणार नाही. कधीच नाही. तुम्हाला कधीच नाही, कधीच आकळता येणार. कारण का? अनंत आहे. त्याचं स्वरूपच अनंत आहे, इन्फिनिट. तो अनंत आहे. म्हणून संतांना सुद्धा
त्याचं स्वरूप कधीही आकळलेलं नाही आणि याच्या पुढे आकळता येणार नाही, हे आपण नीट लक्षात ठेवायचं. मग जे काही आकळलं ते फक्त पृष्ठभाग, त्याचं अनंत स्वरूप त्यानं आकळता आले. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे